दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी, सरस्वती आणि गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याबरोबरच वर्षभर समृद्धी लाभते असे म्हटले जाते. दिवाळी म्हणजेच तेज, खाद्य, हास्य, आनंद, उत्सवता, स्वच्छता, रांगोळी, दिव्यांचा सण. आपण कधी विचार केलाय का, दिवाळी हा सण इतका पवित्र का आहे? त्यामागे अनेक कथा आपल्याला आढळून येत असतात. लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले, तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजाळून निघाली होती. 14 वर्षाच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात दिवे लावण्यात आले. तेव्हापासून दिवाळीचा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण मानला जातो. दरवर्षी आपण हा सण साजरा करत असतो. त्याचबरोबर यामागे अनेक कथा आपल्याला आढळून येतात की जसं की नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला होता आणि त्याच्या जुलमीमधून अनेकांना स्वातंत्र्य मिळाले होते. तेव्हापासून सुद्धा दिवाळी साजरी करत असतात. पांडवांची या दिवशी घर वापसी झाली होती, त्यामुळे या दिवशी दिवाळी साजरी करतात. त्याचबरोबर दिवाळीच्या संबंधित अजून एक कथा आपल्याला अशी आढळते की समुद्र मंथनाच्या वेळी माता लक्ष्मीने ब्रह्मांडात अवतार घेतला होता. हे देखील एक प्रमुख कारण आहे. माता लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. त्यामुळे प्रत्येक घरात दिव्या लावण्यासोबतच आपण लक्ष्मी पूजन करत असतो. दिवाळी साजरी करण्यामागे ही कारणे आपल्याला आढळून येत असतात. तर अशी अनेक कारणे दिवाळी साजरी करण्यामागे आपल्याला माहीतच आहे. तर दिवाळीच्या या सणांमध्ये काही प्रामुख्याने चुका आपल्याला टाळायच्या असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण खूप मोठा सण मानला जातो आणि या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केल्या, काही सेवा केल्या, तर त्याचं जे फळ आहे तर ते अनन्यसाधारण आपल्याला मिळत असतं आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर या दिवाळीच्या सणामध्ये आपल्याला काय चुका टाळायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दिवाळीची सुरुवात होत असते ती म्हणजे वसुबारसपासून आणि वसुबारसला आपण पहिला दिवा लावत असतो. सोमवारी 28 तारखेला वसुबारस आहे. 29 तारखेला मंगळवारी धनत्रयोदशी आणि यमदीपदान आहे. त्यानंतर 31 तारखेला नरक चतुर्दशी म्हणजेच अभ्यंगस्नान आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि 1 तारखेला लक्ष्मी कुबेर पूजन म्हणजेच या दिवशी आपल्याला दिवाळीची साजरी करायची आहे. त्यानंतर बलिप्रदा ही 2 तारखेला शनिवारी आहे. 3 तारखेला भाऊबीज आहे. तर ह्या दिवाळीच्या 3 तारखेपर्यंत ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत. हे दिवाळीचे जे 5 दिवस असतात तर ते खूप महत्त्वपूर्ण मानले जातात. या दिवसांमध्ये जर आपण काही चुका केल्या तर आपण केलेल्या सेवेचा आणि आपण केलेल्या उपायांचा कोणताही फायदा मग आपल्याला मिळत नाही. त्यामुळे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्याच असतात. दिवाळीच्या आधीच संपूर्ण घराची आपल्याला साफसफाई करून घ्यायची आहे. घरासमोर दिवा लावायचा आहे, रांगोळी काढायची आहे, घर फुलांनी सजवायचं आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख शांती नांदते. लक्ष्मी देवी आणि गणपतीचे विधिवत पूजन करायचं आहे. संपूर्ण मुहूर्त पाहून पूजन करावं, यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहते. दिवाळीच्या दिवशी आपल्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला तसेच नातेवाईकांना मिठाई देणे फार शुभ मानलं जातं. दिवाळीला दान करण्याचे देखील महत्त्व आहे. दिवाळीत अंधाराला दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी दिवे लावावे, यामुळे नकारात्मकता दूर होत असते. दिवाळीच्या साफसफाईचे विशेष महत्त्व आहे. म्हणजे दिवाळीची लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी घर स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे या काळामध्ये अस्वच्छ घर अजिबात ठेवू नका. या दिवशी खरं बोलणं आणि मनापासून काम करणं शुभ मानलं जातं. खोटं बोलणं, धोका देणं किंवा वाईट काम करण्यापासून दूर राहा. दिवाळीचा सण हा प्रेम आणि एकात्मतेचं प्रतीक मानला जातो. या दिवशी कोणाशी वाईट व्यवहार करू नका. दिवाळीच्या दिवशी दिवा अचानक विझला तर ते अशुभ मानलं जातं. त्यामुळे दिवा तेवत राहील याची काळजी घ्या. दिवाळीच्या दिवशी कर्ज घेणं किंवा उधार देणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ह्या चुका सुद्धा आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत. पूजा करताना केवळ शुद्ध आणि पवित्र साहित्य वापरावे. खराब झालेले फुले किंवा शिळा प्रसाद असेल तर ते चुकूनही वापरू नका. यासारख्या खराब वस्तू अर्पण करणे चांगले मानले जात नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की जे काही तुम्ही देवीला अर्पण करणार आहात तर ते स्वच्छ असावं.
तर ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत. त्याच्यानंतर आता ह्या दिवाळीच्या काळामध्ये घरात आपल्याला काही वस्तू म्हणजेच काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये खायच्या नाही आहेत. तर त्याबद्दलचीच माहिती आपण घेणार आहोत. तर आता बघा, आपण खूप सेवा करतो, उपाय करतो आणि आपण म्हणतो की की मला माझ्या सेवेचं आणि उपायांचं फळ हे का मिळत नाही? कारण का मिळत नाही? तर आपल्याकडनं ह्या चुका होत असतात. ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही या दिवाळीच्या काळामध्ये खायच्या नाही. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आता घेणार आहोत. जर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर दिवाळीची सुरुवात आता उद्यापासून वसुबारसपासून होणार आहे आणि भाऊबीजेला दिवाळीची समाप्ती होणार आहे. तर या दिवाळीच्या काळामध्ये तुम्हाला काय काय खायचं नाही, सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, या काळामध्ये आपल्याला तामसिक पदार्थ चुकूनही खायचे नाहीत. आपण घराची संपूर्ण साफसफाई स्वच्छता केलेली आहेच. आता या काळामध्ये चुकूनही आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे 5 दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि घरामध्येच काय, घराच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला हे नॉनव्हेज खायचं नाही आहे. तुम्ही मांस, मटण, मच्छी, अंडी चुकूनही या दिवशी या काळामध्ये खाऊ नका. आता यानंतर कोणकोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाही आहेत तर ते बघा. त्याचबरोबर घरामध्ये पाय लागलेलं किंवा ओलांडलेलं अन्न हे अजिबात खाऊ नका. हे राक्षसाचं अन्न मानलं जातं. त्यामुळे पाय लागलेलं किंवा ओलांडलेलं अन्न हे चुकूनही या काळामध्ये खाऊ नका. आता भाज्यांमध्ये अनेक भाज्या आहेत तर त्या भाज्या आपल्याला चुकूनही या काळामध्ये खायच्या नाही. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांना दुधी भोपळा माहीतच असेल, ज्याला आपण भोपळा म्हणतो, आपण घरामध्ये तो करतच असतो. तर या काळामध्ये चुकूनही भोपळ्याचं सेवन केलं जात नाही. भोपळा हा या काळामध्ये खाऊ नका, कारण हा तामसिक आहारामध्ये येत असतो. त्यानंतर पुढचं म्हणजे कोबी सुद्धा या काळामध्ये खाल्ला जात नाही आणि कोबी सुद्धा तामसिक आहारामध्ये येत असतो. त्यानंतर पुढचं म्हणजे वांग सुद्धा या काळामध्ये खाल्लं जात नाही, म्हणजेच दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये. बघा, आपण ज्यावेळेस उपवास सोडत असतो, कोणताही उपवास असू द्या, तर तो आपण कधीच वांग्यावरती सोडत नाही. कारण का, असं म्हणतात की आपले पूर्वज आधीपासूनच आपल्याला सांगत आलेले आहे की तो एक तामसिक पदार्थ आहे. त्यामुळे वांग, कोबी आणि भोपळा हे 3 पदार्थ या दिवाळीच्या काळामध्ये चुकून सुद्धा आपल्याला खायचे नाहीत. त्यानंतर पुढचं म्हणजे या काळामध्ये आपल्याला काही कडधान्य जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत. त्यामध्ये कोणकोणते कडधान्य आहेत तर मसुराची डाळ सुद्धा या काळामध्ये खाल्ली जात नाही. त्यामुळे मसुराची डाळ आणि उडदाची डाळ ह्या 2 जे कडधान्य आहेत, म्हणजे ह्या ज्या 2 डाळी आहेत तर ह्या डाळी चुकूनही या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला खायच्या नाही आहेत. त्यानंतर पुढचं म्हणजे या काळामध्ये जर आता बघा, प्रत्येक ठिकाणी काही वेळेस आपल्याला फराळासाठी बोलवलं जातं, तर त्यावेळेस आपण जातो आणि त्यांनी जे काही पदार्थ केलेले असेल तर ते आपण खात असतो. पण बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीतरी कुठेतरी वाईट भावना आहे, तर त्याच्या घरी गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की सफेद कलरची मिठाई, मग ते पेढे असू द्या किंवा कोणताही सफेद कलरचा पदार्थ जर तुम्हाला तो खाण्यासाठी देत असेल तर तो पदार्थ चुकूनही या काळामध्ये आपल्याला खायचा नाही. कारण सफेद कलरच्या पदार्थामधून, सफेद कलरच्या मिठाईमधून अनेक प्रकारच्या ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या जागृत होत असतात. त्यामुळे हे पदार्थ चुकूनही आपल्याला या दिवसांमध्ये खायचे नाहीत. त्यानंतर पुढचं म्हणजे जर तुम्हाला या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या काळामध्ये कोणी नॉनव्हेज खाण्यासाठी त्यांच्या घरी बोलवलं तर चुकूनही नॉनव्हेज लोकांच्या घरी खाऊ नका, कारण याचे अनेक वाईट दुष्परिणाम हे आपल्याला मग भोगावे लागत असतात. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण दिवाळीची माहिती आहे, काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे, त्याचबरोबर कोणत्या चुका टाळायच्या आहेत, घरामध्ये काय खावं, काय खाऊ नये, याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही जी माहिती आहे तर ती अगदी व्यवस्थितपणे मिळेल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.